नमस्कार मंडळी. आज आमच्या दादाची यात्रा होती, साबळे दादाची यात्रा म्हणजे म्हसोबाची यात्रा. म्हणजे चला भाजी करा, कांदा ते टाकून घेतला आणि म्हणलं आता मस्तपैकी मटण उकडून घेऊया. बरं चालतंय. तोपर्यंत उकडून घेतलं लगेच की भाकरीन ते करायला पण साईडला चालू जायचं. नुसत्या बाजरीच्या गावरान बाजरीच्या भाकरीन गावरान कोंबडी म्हणजे आज 5 कोंबडी कापले. दादा म्हणलं घेतलं का उकडून, हो झालं म्हणलं आता भाजी टाकतो लगेच. दादा वाटच बघत बसली ती कवा भाजी होती कवा भाजी होती. आता लगेच करतो म्हणलं. ह्या बघा झाली भाजी फायनली आपली. कसली तरीन तीन काय आले आज 40 माणसाचं बेत आहे. 5 कोंबड्या आधी 2-2 किलोचा कोंबडा 10 किलो मटण पडले हो. लगेच दादा घेतलं रशी वाढायला सगळी माणसं तीन पाहुणं घेतली बसून. म्हणलं जेवा पटापट्टा जेवा की पट्टापट्टा म्हणते ती जेवतोय की. म्हणलं भाजी कशी झाली या मित्रांनो पाहुण्यांनो. हा म्हणलं एकच नंबर झाली आहे सर्वजण. दादाला म्हणलो वाडा सगळ्यांना. ढिलं पाडायचं नाही म्हणलं, आज ढिलं पाडायचं नाही. आज मटणाचा बेत म्हणजे काय विषय टॉपचा आहे आपला. दादा पण म्हणते ती हा वाढतो मी, तू काय टेन्शन घेतो. सगळीजण फराफर वरपून जेवते ती. तरीन तीन एक म्हाताऱ्या माणसापासून सर्वच आपल्याकडे असते ती कार्यक्रमाला. सर्वांनाही गावचं जेवण म्हणजे कसं आहे बघा, सर्वांना असं एका जागेवर बसून खाण्यात मजाच वेगळी हो. पार्टी बिर्टी करून काय असं कार्यक्रम करायला पाहिजे ते नाही. गावाकडेच बघायला भेटतील. चला बाप्पाला म्हणलं आपण फायनली जेवाय बसूया. कांदा आणि लिंबून सगळं मग बाप्पा मी दोघंच जेवायला घेऊ. आमचा दोघाचा जेवणाचा विषय म्हणजे काय हार्डचं. या लिंबून देणार आम्ही हातानं घेऊन मच्छीन इकडं उकडन भाजीन आता घेतो म्हणलं चमच्यानं. किती पण घ्यायची काय पण करायचं, सुक्कं सुक्कंच खाऊया म्हणलं. खा म्हणलं काय खायचं ते भरपूर आणि शिल्लक आपल्याला. लगेच म्हणलं एक नंबर आहे उकडतर. ह्या भाजी पण लय मोठी शिल्लक आहे म्हणलं. आणि की दादा लय भाजी आहे, माणसं येणार आहेत का नाही. हा येणार आहेत म्हणले. चला म्हणलं टेस्ट करून बघूया फायनली आपणच आता आश्चर्यात. कामागुम झालो मी तिथं काय गरमीनं. चला बाय बाय मित्रांनो. फॉलो शेअर करायचं आपल्या ब्लॉगला.